राज्यभरातल्या जिल्हा परिषदेच्या विद्यार्थ्यांना वाऱ्यावर सोडून शिक्षक मंडळी कोकणात आली आहेत, पण त्यांच्यावर कारवाई करण्याचा इशारा आता सरकारने दिलाय। शिक्षकांनी जर पर्यायी व्यवस्था केली नसेल तर त्यांच्यावर कारवाई केली जाईल असं म्हटलंय ग्रामविकास मंत्री जयंत पाटील यांनी। 10 आणि 11 जानेवारीला सिंधुदुर्गमधल्या ओरोसमध्ये शिक्षकांचं एक अधिवेशन होतंय आणि त्याच अधिवेशनाच्या नावाखाली शिक्षकांनी कोकण टूर काढली आहे। त्यामुळे शाळा ओस पडल्यात आणि विद्यार्थ्यांचं मात्र शैक्षणिक नुकसान होतंय, पण आता दोषी शिक्षकांवर कारवाई केली जाणार आहे। शिक्षकांनी जर पर्यायी व्यवस्था केली नसेल तर शिक्षकांवर कारवाई करायला हवी। शिक्षकांचं काम हे शिक्षण देणं आहे, विद्यार्थ्यांचं भविष्य घडवणं आहे आणि या कामासाठी त्यांना पुरेपूर मोबदलाही दिला जातो असं उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी म्हटलंय। शाळा चालू राहाव्यात अशीच अपेक्षा शासनाची आहे आणि त्यांना अधिवेशन करायचंय आणि शैक्षणिक दृष्ट्या चर्चा करायची आहे आणि म्हणून विशेष बाब म्हणून त्यांनी काही काळाची सुट्टी मागितली आहे, पण ती असताना त्याचबरोबर ती शाळाही चालू राहावी अशी त्यात अपेक्षा आहे। आणि विद्यार्थ्यांना वाऱ्यावर सोडून अशी अधिवेशनं घेणं हे चुकीचं आहे असं उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणतात। असं असेल तर ते चुकीचं आहे, कारण पुढची पिढी तयार करण्याचं काम, त्यांच्यावर योग्य प्रकारचे संस्कार करण्याचं काम ह्या शिक्षक वर्गांचं असतं। शिक्षक वर्गाला इतर कुठल्याही प्रकारच्या नवीन काम न देता त्यांनी शिक्षण एवढंच काम करावं। त्यांना 6व्या वेतनामध्ये चांगल्या पद्धतीनं आपण त्याला मानधन म्हणू शकतो, काही त्यांना हे म्हणू शकतो, सॅलरी म्हणू शकतो, पण ह्या सगळ्या गोष्टी आहेत आणि असं असताना हे होणं चुकीचं आहे। असं म्हणूनच मधल्या काळामध्ये आपण पटपडताळणी केली। चुकीचे जर कोणी आज 30,000 कोटी रुपये आपण ह्या सगळ्या कामाच्या करता खर्च करतो राज्य सरकार, असं असताना जर कोणी चुकीचं वागत असेल तर हेही बरोबर नाही। धुळ्यामध्ये 2